नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा बाईकवरून चाललेला असतो. त्याच वेळेला दादा समोर येतो आणि त्याच्यासमोर नमस्कार असा हात धरून उभा असतो. आता त्याला पाहिल्यावर तो कारण की जर आता दादाने पकडले तर खूप मोठा लोचा होणार हे त्याला माहीत असतं. त्यावेळेला दादाला तो म्हणतो की दादा दादा तेव्हा तो म्हणतो की गपचूप आता गाडीमधून खाली उतर. तेव्हा आता दादा म्हणतो की काय रे, किती दिवस तू आम्हाला चकवणार आहेस? म्हणजे हे सगळं जे तू काही वागतोयस ना, किती दिवस तुला आम्ही कॉल करणार? तू आमचे फोन पण उचलत नाही. किती दिवस झाले तुला मुदत देऊन, अजूनही तू आमचे पैसे परत केले नाही आहेस. सांग आता काय करू मी तुझं? दादा त्याची कॉलर धरतो. राकेश म्हणतो की दादा असं करू नका. प्लीज मी तुमचे पैसे देतो ना लवकरात लवकर. तेव्हा मग दादा चिडतो आणि म्हणतो की कधी कधी देणार आहेस तू पैसे? अरे इतके दिवस झाले. आता आज तुला बघायलाच हवं. त्यावेळेला आता राकेश मुद्दामच नाटक करत म्हणतो की मला माहिती आहे बरेच दिवस झाले मी तुमचे पैसे थकवले आणि हो तुमच्याशी पैशाची व्यवस्था झालीच होती हो. म्हणजे तुम्हाला मी पैसे देणारच होतो आज. परंतु काल रात्री माझ्यासोबत एक भयानक प्रसंग घडला. हो माझी प्रेग्नंट बायको पाय घसरून काल पडली. त्यामुळे तिच्या पोटाला म्हणजेच धक्का बसला आणि इतकी मोठी इजा झाली आहे तुम्हाला सांगू. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. हो इतकं म्हणजेच नुकतीच आता सगळं म्हणजे माझं बाळ जगात येणार होतं. पण हे सगळं चुकीचं होऊन बसलं. मुलांना मी काय करू? मला इतकं वाईट वाटतंय म्हणून सांगू ना. तुम्हाला तर माहीतच असेल ना दादा. म्हणजे तुम्ही ओळखत असाल, तुम्ही हे बाप असाल तर तुम्हालाही माहीत असेल. आपलं मुलाचा त्रास होणं किंवा बायकोला त्रास होणं हे काय असू शकतं, हे तुम्हीही समजू शकता. असं म्हटल्यावर आता दादा गप्प बसलेला असतो. तो पुढे काहीच बोलत नाही. नंतर राकेश हात जोडून म्हणतो, की "प्लीज दादा प्लीज, मला आणखी काही दिवसांची मुदत द्या. मी सगळं क्लिअर करतो तुमचे पैसे. पण प्लीज मी खूप मोठ्या संकटात अडकलोय हो दादा." तेव्हा मग त्याला दादा विचारतो, की "कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे रे तुझी बायको?" तेव्हा तो म्हणतो, की "दादा सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. हवं तर तुम्ही तुमचा माणूस पाठवू शकता बघायला तिथे. पण प्लीज, प्लीज असं करू नका. लवकरात लवकर माझी मदत करा दादा. म्हणजे मी खूप मोठ्या संकटात अडकलो आहे." तेव्हा आता दादाही अगदी इमोशनल होतो आणि राकेशचे अगदी हात धरून त्याला अगदी शांत करू लागतो. मनातल्या मनातच राकेश खुश होतो आणि म्हणतो की "वाह! चला म्हणजे या दादाला काय माहिती, याच्यासारख्याला हजारो वेळा मी वेड्यात काढलेलं आहे. त्यांना काही कळणारच नाही." बरं झालं आता या बोलण्यामुळे हा दादा पण सेंटी झाला आहे. त्यामुळे काही झालं ना तरीही ह्याचं जे काही वागणं आहे ना ते आता बदललं. त्याचबरोबर अर्णव इथे ऑफिसमध्ये कामात बिझी असतो. त्यावेळेला समोरून पिऊन येतो आणि पिऊन त्याची जी कॉफी असतो ती टेबलवर ठेवतो आणि आवाज करून. तेव्हा तो अर्णव खूप चिडतो आणि "व्हॉट द हेल इज दिस?" असं म्हणून तो समोर बघतो. त्यावेळेला त्याला ईश्वरी दिसते. आता ईश्वरीला बघितल्यावर त्याला धक्काच बसतो. ईश्वरी चक्क आता पिऊनच्या वेशामध्ये त्याला दिसत असते. अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, काय हे?" तेव्हा ती म्हणते की "काय? तुमचं काय चाललंय ते मला जरा सांगा अर्णव सर." तेव्हा तो म्हणतो की "माझं काय चाललंय?" ईश्वरी म्हणते की "वा, आता हे पण मीच सांगायचं आहे का तुम्हाला की तुम्ही काय वागताय ते? तुम्ही किती चुकीचं वागताय हे तुम्हाला समजत नाही आहे का अर्णव सर?" तेव्हा तो म्हणतो की "मिस इंदौर, काय झालं आता?" त्यावर लगेचच आता ती म्हणू लागते, की "अर्णव सर, हो, तुम्ही इतके चुकीचं कसे वागू शकता हो? म्हणजे तुम्हाला बायकोला मनातलं सांगायला लागतं म्हणून तुम्ही हे सगळं करता. ऑफिसमध्ये काम घेऊन बसले ना, म्हणजे बायकोसमोर जर कदाचित चुकून ओठामधून शब्द बाहेर पडले तर तिच्यासाठी. म्हणूनच तुम्ही स्वतः इथे आहात. म्हणजे म्हणूनच तुम्ही स्वतः इथे येऊन बसलायत काम करायला. अहो, जगभरातल्या गोष्टी तुम्हाला समजतात. तुम्हाला तुमच्या बिझनेसमधलं सगळं कळतं. सगळं कळतं. इकॉनॉमिक्स कंडिशन काय आहे, सगळ्या गोष्टी समजतात. परंतु बायकोचं प्रेम हे तुम्हाला दिसत नाही आणि तुम्हाला त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करता येत नाही. किती किती चुका कराल तुम्ही आणखी. म्हणजे बायकोपासून पळून तुम्ही इथे काही बोलायला नको म्हणून ऑफिसमध्ये येऊन काम करत बसले. पण तुम्हाला कळत नाही का सर, की तुम्ही किती चुकीचं वागताय? तुम्हाला आणखी काय हवंय सांगा ना मला. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, असं नाही आहे. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "प्लीज, प्लीज तू शांत हो." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "कशी शांत हो? सांगा ना. तुम्ही हे जे काही वागता ते बरोबर आहे का? आणखी काय हवंय तुम्हाला? आणखी काय हवंय?" असं ती त्याला ओरडून विचारत असते.
त्यावेळेला ती तिथून अचानक गायब होते. त्यानंतर जो पिऊन असतो तो विचारतो, की "सर, आणखी काही हवं आहे का तुम्हाला?" तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की हा सगळा झालेला ईश्वरीचा त्याला भास होता. मग अर्णव त्या पिऊनला म्हणतो, की "नको, काही नको, जा तू." तेव्हा तो निघून जातो आणि त्यालाही कळत नसतं, की नेमकं अर्णव सरांना झालंय तरी काय. त्यावेळेला आता अर्णव मनातल्या मनातच विचार करतो, की "बापरे! म्हणजे हे माझ्यासोबत काय होतंय? मला मिस इंदोरचा भास व्हायला लागलाय. मिस इंदोर ही आता आली होती असं वाटत होतं मला. खरंच म्हणजे अर्णव आता तुला मिस इंदोरचे पण भास व्हायला लागले आहेत." तो आता त्याच गोष्टीचा विचार करत राहिलेला असतो. त्यानंतर मग मनातल्या मनातच म्हणतो, की इट्स ओके. तेवढ्यातच आता तो पुन्हा त्याच्या कामाला लागणार असतो. कॉफी पीत असताना तेवढ्यातच एक मुलगी येते आणि एक दुसरी मुलगी फाईल घेऊन आलेली असते आणि म्हणते, की "सर, हे फक्त बघा तुम्ही कसं आहे ते." त्याच वेळेला आता ती फाईल घेऊन आलेली असताना तेवढ्यातच ईश्वरी पुन्हा बोलते, "वा, म्हणजे बरं आहे. हे सगळं बघायला तुमच्याकडे वेळ आहे. इतके मोठे-मोठे पी-पी-टीज बघता, प्रेझेंटेशन बघता. घ्या ना, घ्या. ही फाईल घ्या. आता हे आणखी एक काम आहे तुमच्यासाठी. बघा, तुम्हाला कसं वाटतंय ते. बघून घ्या ना, बघून घ्या." असं ईश्वरी आता त्याला बोलत असते. त्यावेळेला मग आता अर्णव मात्र गप्पच असतो. तो काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते, की "मस्त अर्णव सर, तुम्हाला ना सगळं काही समजतं हां. म्हणजे ऑफिस समजतं, ऑफिसमध्ये कसे काम करायचे ते समजते. बाकी सगळ्या गोष्टी पी-पी-टी प्रेझेंटेशन हे सगळं तुम्हाला अगदी उत्तम बोलता येतं आणि इकॉनॉमिक कंडिशनबद्दल बोलायचं तर तेही तुम्ही व्यवस्थित बोलू शकता. परंतु आता जर तुम्हाला वेगळं काहीतरी बोलायचं झालं तर ते तुम्ही बोलू शकत नाही. का? म्हणजे तुम्ही का असं वागता? इतक्या सगळ्या गोष्टी या तुमच्या मनाप्रमाणे घडत असतात. परंतु तरीही तुम्हाला असं वाटतं, की प्रत्येक वेळेला समोरच्यानेच बोललं पाहिजे. असं का असतं सर? तुम्हाला जर तुमच्या मनात प्रेम असेल, तर ते बोलायला काय हरकत आहे मी म्हणते. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला असं का वाटतं, की मीच बोललं पाहिजे समोरून? तुम्ही पण तर बोलू शकता ना सर. तुमच्याकडून तर हे होऊ शकतं ना. प्रत्येक वेळेला हे असं होणार नाही. म्हणजे तुमचं मी ऐकेल असं प्रत्येक वेळेला नाही ना होणार सर. त्यामुळे तुम्हालाही आता माझं ऐकावंच लागेल. तुम्हाला तुमच्या मनामध्ये ना जे काही आहे ना, ते मला सांगावंच लागेल. तेव्हा आता अर्णव गप्प बसतो आणि म्हणतो, "मिस इंदौर तसं नाही अगदी." तेव्हा मग ती दुसरीच मुलगी बोलते, की "सर कसं आहे मग? म्हणजे काय करायचं आहे? मी काय करू सर?" असं ती आता विचारते. त्यावेळेला अर्णव चुकतो आणि म्हणतो, की "ओके, यू गो." आता ती मुलगी निघून जाते. अर्णव म्हणतो, की "होतंय काय? प्रत्येक गोष्टीत मला मिस इंदोरच कशी काय दिसते?" आता त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच आता ती मुलगी पण तिथून निघून जाते. अर्णवलाही टेन्शन येतं, की सारखं-सारखं मला ईश्वरीच कशी काय दिसते? त्यावेळेला मग पुन्हा एकदा त्याला मागून आवाज येतो, की "अर्णव सर, अर्णव सर." असं म्हटल्यावर तो म्हणतो, की "काय? मिस इंदौर पुन्हा आली?" म्हणून तो मागे वळून बघतो. तर समोर तिथे मॅनिक्विन असते आणि तिथेच ईश्वरी असते आणि त्या मॅनिक्विनच्या रूपातही त्याला ईश्वरीच दिसत असते. तेव्हा आता अर्णव म्हणतो, की "काय हे? मॅनिक्विन?" त्यावेळेला मग आता समोर अर्णव बघायला लागतो. ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, काय चाललंय काय तुमचं? तुम्ही करताय काय? तुमचं तुम्हाला तरी पटतंय का?" तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "काय? व्हॉट? मी काय करतोय?" आता तो वैतागलेला असतो कारण त्याला सगळीकडेच ईश्वरीच दिसत असते. नंतर मग तो म्हणतो, की "अर्णव सर, हे बघा, सिम्पलचं आहे. तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ते सांगितलं नाही, तर ते समोरच्याला कळणार तरी कसं?" तेव्हा तो म्हणतो, की "हो, मिस इंदौर, आय नो, मला सांगायचंच आहे." तेव्हा मग ती म्हणते, की "कधी? कधी सांगायचं आहे तुम्हाला? मला सांगा ना." "अहो, इतकं सगळं घडून गेलं, तरीही तुम्ही तुम्ही मात्र गप्पच आणि ना, ये बिलकुल नहीं चलेगा आता सर. मी ना, हे आता अजिबात सहन करून घेणार नाही. प्रत्येक वेळेला मुलीनेच का सांगायला हवं? आणि आता जमाना बदलला असला ना, तरीही तुम्हीच मला अगोदर तुमच्या मनातलं सांगायला हवं सर. तुम्हीच सांगा तुमच्या मनातलं मला अगोदर. त्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. किती काय झालं तरीही तुम्हीच पहिले पुढाकार घ्यायला हवा असं मला वाटतं." तेव्हा आकाश येतो आणि आवाज देतो, की "दादा, काय झालं? तू कोणाशी बोलतोयस?" तेव्हा तो म्हणतो, की "अरे, ही बघ ना." आणि तो समोर बघतो तेव्हा ती मॅनिक्विन असते आणि मग ते पाहिल्यानंतर आकाश म्हणतो, की "दादा, काही झालंय का तुला?" त्यालाही अगदी धक्काच बसलेला असतो. त्यानंतर मग आता मनातल्या मनातच राकेश म्हणतो, की "वाह! चला, आता हा दादा ऐकला ना, मस्तपैकी मला मुदत वाढवून देईल."
म्हणजे कसं आहे, माझं हे सगळं टेन्शन गेलं. तुला काय माहिती रे दाद्या, अशा हजारो लोकांना रोज मी वेडा बनवत असतो. तू तर काय खूप मामूली चीज आहे माझ्यासाठी. तेव्हा मग आता दादाला तो म्हणत असतो, की "मी तुमचे पैसे देतो, काळजी करू नका." दादा म्हणतो, की "ठीक आहे." आणि तो त्याचा हात धरतो आणि जोरात त्याच्या कानाखाली वाजवतो. आता कानाखाली वाजवल्यानंतर इथे आता तो समोरून बघतच राहिलेला असतो. दादा त्याला म्हणतो, की "तुझी ही नाटकं ना तुझ्याजवळच ठेव. तुला काय वाटलं, की प्रत्येक वेळेला तू नाटक करशील आणि आम्ही त्याला भुलू? अजिबात असं होणार नाही. समजलं? त्यामुळे अगदी व्यवस्थित लक्षात ठेव. आता ना मी तुला काही बोलणार नाही. तुझा हिशोब आहे ना माझा बॉसच करेल. समजलं? आता किती काही झालं ना तरीही तुला आम्ही सोडणार नाही. आत्तापर्यंत तू खूप वेळा माझ्याशी खोटं बोलला आहेस आणि आता हे असे कारण देऊन खोटं-खोटं इमोशनल करून तुला काय वाटतं, की आम्ही सोडू तुला? अजिबात नाही. आता तू तुझे पैसे तर पूर्ण करत नाही. मुदतीवर मुदत मागत राहिला आहेस, त्यामुळे थांब. आता तू बघ माझ्या बॉसशीच बोल तू. तेव्हा दादा आता त्याच्या बॉसला फोन करून सांगतो, की "बॉस हां, त्या राकेशला मी पकडलेलं आहे. लवकरात लवकर तुम्ही या." आणि मग तो आता घाबरलेला असतो. राकेश म्हणतो, की "आता काय करायचं? मला काहीच कळत नाही." आता राकेश मात्र पुरता अडकलेला असतो. त्यानंतर आकाश दादावर म्हणजेच अर्णववर हसत असतो आणि म्हणतो, की "व्हॉट? म्हणजे तुला सगळीकडे ईश्वरीच दिसते. भारी आहे सगळं." तेव्हा मग अर्णव हसतो आणि म्हणतो, की "धिस इज सीरियस आकाश. म्हणजे मलाही कळत नाही आहे हे सगळं काय होतंय. मगाचपासून जी व्यक्ती येते त्यामध्ये मला ईश्वरीच दिसते आणि तिचेच भास होत आहेत." तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो, की "दादा असं होणारच ना. म्हणजे तू आता हे सगळं थांबवण्यासाठी एक गोष्ट करू शकतो. तू जा आणि तिला सगळं मनातलं सांगून टाक." तेव्हा मग त्याला अर्णव म्हणतो, की आकाश हे इतकं इझी नाही आहे जितकं तू म्हणतोयस." त्यावेळेला मग आकाश म्हणतो, की "ठीक आहे ना, हरकत काय आहे? पण तुला मनातलं सांगायचं असेलच ना, तर तुला सांगावं लागेल. किती काही झालं तरीही तुला तुझ्या मनातलं सांगायला लागेल." पण कसं अर्णवला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, की "जस्ट गो डाऊन ऑन युअर नीज आणि मग तिला मनातलं सांगून टाक, की तुझ्या मनामध्ये काय आहे ते आणि जस्ट प्रपोज हर." तेव्हा मग आकाशला तो म्हणतो, की "पण किती मला कळत नाही आहे तिचं काय रिॲक्शन असेल?" त्यावर आकाश म्हणतो, की "हे बघ, काही रिॲक्शन असेल ते असेल, परंतु तू तुझ्या मनातलं जर सांगितलंस तर ते चांगलंच आहे ना. तू तुझ्या मनातलं तिच्यासमोर सगळं काही व्यक्त करून टाक. मग बघता येईल तिला काय वाटतं ते. परंतु तू अगोदर बोल तरी. आणि कसं आहे ना, याचेही 50% चान्सेस आहेत, की तुझ्या मनात जे आहे ना, तेच तिच्या मनात असेल. म्हणूनच तू बोल, अगदी व्यवस्थितपणे बोल. त्यानंतर मग ती काय बोलते, तिचा रिप्लाय बघ तू. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको. सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त आता तुझ्या मनात काय आहे ना, ते सगळं व्यवस्थितपणे सांगून टाक." असं म्हटल्यावर आता इथे दोघंजणही शांत असतात. अर्णव घाबरलेला असतो, की मी आता काय करू? ईश्वरीला मी खरंच मनातलं सांगून टाकू का? तेव्हा आकाश म्हणतो, की "हे बघ दादा, जास्त वेळ होण्यापेक्षा तू वेळीच जर सांगितलं ना, तर खूप बरं होईल. त्यामुळे आता जास्त वेळ करू नकोस. तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना, ते अगदी व्यवस्थितपणे त्यांना सांगून टाक. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो." आता अर्णव पण त्याच गोष्टीचा विचार करत असतो. "तू जा आणि तिला सांग." तेव्हा आकाशला तो म्हणतो, की "मी आलोच." तेव्हा मग आकाश म्हणतो, "ऑल द बेस्ट दादा." आता तिथून तो निघून गेल्यानंतर आकाशला समजतं, की अर्णव आता ईश्वरीला प्रपोज करणार आहे. आणि आकाश स्वतःशीच बोलत म्हणतो, की "काय आकाश, तू कधी करणार आहेस आता नम्रताला प्रपोज?" "लवकरच," असं तो स्वतःला समजवतो. नंतर मग अर्णव गाडीत बसायला जातो. तो म्हणतो, की "नाही, बस झालं. आता मला ना मिस इंदोरला सगळं काही सांगून टाकावंच लागेल. पण काय करू? कसं सांगू?" त्यावेळेला तो म्हणतो, की म्हणजे जातो आणि तिला सांगतो, की "मिस इंदोर, आय लव्ह यू." पण तो म्हणतो, की "नाही, नाही, हे फार टिपिकल वाटतं. मग कसं बोलू? काहीतरी युनिक वेने बोललं पाहिजे." नंतर तो म्हणतो, की मिस इंदोरसमोर जातो. तिला म्हणतो, की "मिस इंदोर, तू मला आवडते आणि तू मला खूप आधीपासूनच आवडते आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे." तेव्हा मग अर्णव स्वतःच म्हणतो, की "नो, दिस साऊंड्स व्हेरी बोर्ड." मग आता मी काय, काय करू? कसं बोलू? अशी कोणती तरी गोष्ट पाहिजे, जी मी अगदी युनिक वेने मांडू शकतो. चला, ठीक आहे. आता माझ्या डोक्यात आयडिया आली. त्यामुळे अर्णव म्हणतो, की मला तिच्याशी बोलायला पाहिजे, पण तेही एका वेगळ्या वेने. म्हणूनच आता कसं बोलू?
हा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यामुळे तो आता गपचूप तिथून आतमध्ये गाडीत बसतो आणि म्हणतो की बघूया. वाटेत जातो, काही ना काहीतरी मला नक्कीच सुचेल असा विचार करून तो आता तिथून निघालेला असतो आणि मनातल्या मनातच म्हणतो की मिस इंदोर, मी येतोय आता. तुला सगळं मनातलं सांगून टाकतो. पण पुन्हा पुढच्या वेळेला त्याला प्रश्न पडतो की काय आणि कसं? म्हणूनच आता तो म्हणतो की कसं सांगू मी? मिस इंदोरला पत्र लिहू? नको. ते तर खूपच कॉमन वाटतं. मग कसं सांगणार आहे मी? गाडीत बसतो आणि त्याच वेळेला तो तिथे रेडिओ जॉकी म्हणजेच जे आर-जेचे चॅनल्स असतात एफ-एमवर ते सुरू करतो. आता ते चालू केल्यानंतर अर्णवला ऐकायला येतं. त्यामध्ये सुरू असतं, की तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज कसा कराल? ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे वेगवेगळी उत्तरं आली, परंतु त्यामध्ये एक उत्तर असं होतं, ते की मी पत्र लिहिलं. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "नो, वेगळं आहे, वेगळं पाहिजे काहीतरी." नंतर मग दुसरा म्हणतो, की "मी मेसेज करून सांगितलं." त्यावेळेला मग लगेचच अर्णव म्हणतो, की "नो, मेसेज पण खूप जुनं झालं." मग तिसरा म्हणतो, की हे उत्तर फारच युनिक होतं. त्याने सगळं काही रेकॉर्ड करून ऐकवलं आणि हे ऐकवल्यानंतर पार्टनरचा खूप छान रिस्पॉन्स आला. त्यावर अर्णव म्हणतो, की "ओके, हे करू शकतो मी. मिस इंदोरला रेकॉर्ड करून मी सगळं काही सांगू शकतो." त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना अर्णव हा गाडीत बसतो आणि म्हणतो, की "ठरलं माझं. आता काय करायचं आहे मी." म्हणूनच तो मोबाईल घेतो आणि सगळं काही रेकॉर्ड करू लागतो आणि रेकॉर्ड केल्यानंतर तो मनातच म्हणतो, की मिस इंदोर हे सगळं ऐकेल, तेव्हा तिला कसं वाटेल? त्यामुळे आता तो त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. काय करायचं हे त्याला काहीच कळत नसतं. तो अगदी गप्प बसून असतो आणि म्हणतो, की "ओके, माझं डन झालं. मी आता मिस इंदोरला सगळं काही रेकॉर्ड करूनच सांगणार आहे." त्यावेळेला मग आता तो मनातल्या मनातच खूप जास्त खुश असतो. त्यानंतर आता अर्णव मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्ये सांगू लागतो, की "मिस इंदोर, मी तुला आता जे काही सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते प्लीज लक्ष देऊन ऐक." असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरीला तो मेसेज सेंड करतो आणि त्याला जे जे काही बोलायचं आहे ते सगळं आता तो तिथे जाऊन बोलत असतो. म्हणजेच पूर्ण काही रेकॉर्ड करून तो तिला ते सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की ईश्वरी ही घरी काम करत असते. त्यावेळेला तिथे ताई येते आणि म्हणते, की "ईश्वरी, अगं हे सगळं का करतेस तू?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "ताई, म्हणजे ना काय करणार, बसून-बसून बोर होत होते, म्हणून काहीतरी काम करावं म्हणून म्हटलं." तेव्हा अंजली म्हणते, की "कळलं मला, चिंटू घरात नाही आहे, तर तुझं लक्ष लागत नाही आहे, बरोबर ना? आठवण येते तेव्हा ती म्हणते, की "नाही, तसंच काही नाही आहे." आणि मनातच म्हणते, की "असले तरी मोठं काय करणार आहेत? जे काही मनातलं बोलायचं असतं, ते तर कधी बोलणार नाही. मग घरात असून तरी काय उपयोग ना?" असं ईश्वरी मनात बोलते. त्यावेळेला ताई म्हणते, की "काय गं ईश्वरी, काय पुटपुटतेस?" तेव्हा ती म्हणते, की "कुठे काय? काहीच नाही." मग त्यानंतर अंजली म्हणते, की "बरं ठीक आहे." आणि ती बाजूला जात असते. तेवढ्यातच तिला मेसेज येतो आणि ती मेसेजवर वाचते, की "मिस इंदौर, अर्जंटली ऑफिसमध्ये निघून ये. मला एक महत्त्वाचं काम आहे." तेव्हा आता ती मेसेज वाचते आणि म्हणते, की "वा, हे बढिया आहे. म्हणजे किती काही झालं तरीही मलाच बोलवणार ऑफिसमध्ये. जर इतकंच महत्त्वाचं काम होतं, तर मग इथेच थांबायचं होतं ना. तिथे जाण्याची काय गरज होती?" तेव्हा अंजली म्हणते, की "काय गं, काय झालं?" तेव्हा अंजली विचारते, की "अगं, तू इतकी वैतागतेस का पण?" त्याबरोबर ईश्वरी म्हणते, की "अहो, बघा ना ताई, तुमचा भाऊ कसा वागतो माझ्यासोबत." "अहो, म्हणजे आता मला त्यांनी ऑफिसमध्ये बोलवले." अंजली म्हणते, की "जा ना मग." ईश्वरी म्हणते, की "पण कशासाठी? मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे इतकं महत्त्वाचं होतं, तर कशाला ऑफिसमध्ये जायचं होतं?" त्यावर आता अंजली म्हणते, की "अच्छा, चिडली आहेस ना तू? अगं, असं करू नकोस. त्याच्या मनात काहीतरी असेल ना, काहीतरी करणार असेल तू. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असेल, सॉरी बोलणार असेल किंवा तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं असेल." मग ईश्वरी म्हणते, की "हां, असंच असतं ताई. म्हणजे तुमचा भाऊ आहे ना तो, मग काय तुम्ही भावाचीच बाजू घेणार." मग अंजली म्हणते, की "अगं, इकडे ये, माझ्यासमोर अशी उभी राहा." आणि मग ती समोर येऊन उभी राहते. त्यावेळेला मग आता ईश्वरीला जवळ घेत ती म्हणते, की "अगं, असं नाही आहे गं. तो भाऊ असला तरीही मी पण तुझी बहीणच आहे की नाही. मग मी सांगते ते ऐक, आता तू जा. फक्त तुमच्या दोघांमध्ये वाद व्हायला नकोत ना, म्हणून मी सांगते, की त्याने बोलवलं आहे ना, तर तू जा." असं म्हटल्यावर आता ईश्वरी मात्र गालातच हसते आणि म्हणते, की "ताई, ठीक आहे, मी जाते हां. म्हणजे मी तयारी घेते, आवरून करते." असं म्हणून ते तिथून निघून जाते आणि अंजलीला येऊन वल्लरी विचारते,
की "काय गं अंजली, जावई बापूंनी काही सांगितलं का? म्हणजे ती वस्तू त्यांना सापडली का जी मी सांगितली होती?" तेव्हा अंजली म्हणते की "अगं थांब, मी त्यांना ना कॉल लावते." तेव्हा ती फोन लावते आणि म्हणते की "अगं यांना मी फोन लावते, पण हे फोनच उचलत नाही आहेत." त्यावेळेला आता हे सगळं ऐकल्यावर वल्लरीला धक्काच बसतो. ती म्हणते की "अगं पण प्लीज तू त्यांना सांग ना, की मला हवंय म्हणून ती गोष्ट." तेव्हा अंजली म्हणते की "हो अगं काळजी करू नको, मी लावलाय त्यांना फोन, त्यांचा फोन आल्यावर मी नक्की त्यांना सांगते, ठीक आहे." असं म्हणून आता ती तिथून निघून जाते आणि हे झाल्यानंतर आता वल्लरीलाही धक्का बसतो. ती म्हणते की "काय करू मी आता?" ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते आणि कॉन्फरन्स रूममध्ये अंधार असतो. ईश्वरी म्हणते की "हे काय आहे? मला तर सरांनी सांगितलं की ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये ये." आणि मग ते ते मात्र कुठे गेले असतील आणि इथे लाईट नाही आहे. नक्की इथेच यायचं होतं ना? ईश्वरीला तेव्हा आठवतं अंजलीने सांगितलेलं की "अगं त्याने कदाचित तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केले असेल, त्यामुळे असेल हे सगळं." त्यावेळेला मग आता ईश्वरी ही आतमध्ये असते आणि समोरच तिला कळतं की नक्कीच अर्णवने काहीतरी तिच्यासाठी प्लॅनिंग केलेली आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ईश्वरीला एक चिठ्ठी मिळते आणि ती बघते. ईश्वरी, मिस इंदोर स्पीकर ऑन कर. आता ईश्वरी तो स्पीकर चालू करते आणि त्याच वेळेला तो स्पीकर चालू केल्यानंतर मात्र त्याला यामध्ये ईश्वरीचा अगदी म्हणजेच हृदयाची धडधड होत असते आणि त्यामध्ये आवाज येत असतो की "मिस इंदोर, मला तुला खूप काही महत्त्वाचे सांगायचे आहे. म्हणजे जे काही आहे ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपण दोघंही जरी फार वेगळं असलो ना, तरीही मला ना या सगळ्याचा आता खूप त्रास होतोय. आपल्या दोघांचंही वागणं वेगळं आहे. त्यामुळे मला ना या गोष्टीला आता जरा विचित्र, म्हणजेच ही गोष्ट मला जरा विचित्रच वाटते." असं आता ईश्वरी ही ते ऐकत असताना तिच्या जीवाची अगदी घालमेल होऊ लागते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी येत असतं. त्याच वेळेला आता ईश्वरी ही धावत धावत केबिनजवळ येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी मात्र खूप चिडलेली असते. आता नेमकं ईश्वरीने त्या स्पीकरमध्ये काय ऐकले आहे आणि नेमकं आता पुढे काय होणार, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.